संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज, पक्षात बेशिस्तपणा चालणार नसल्याचा दिला इशारा। संजय शिरसाट प्रकरणात अंजली दमानिया यांची उडी, पैशाने भरलेल्या बॅगेचा फोटो एक्सपोज्ड, बॅगमध्ये पैसे दिसताना कपडे असल्याचं शिरसाट कसं सांगतात, दमानिया यांचा सवाल। बॅगेमध्ये पैसे असल्याचा संजय राऊत यांचा आरोप खोटा, राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, आमदार निवासात कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे भाजपात पक्ष विलीन करायला तयार, संजय राऊत यांचा मोठा दावा, तर राऊत यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही, फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीस आज करणार नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी, महापालिका निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यात विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश, रायगड, राजगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा, समीर वानखेडे यांची मलिकान यांच्या विरोधातील अवमान याचिका फेटाळली, मलिकांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन न केल्याचाही निर्वाळा। सांगलीतील इरळीच्या एमडी ड्रग्ज कारखान्याचे थेट दाऊद कनेक्शन, दुबईतून दाऊदचा हस्तकर मुस्तफा कुब्बावालाला अटक, सध्या आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, सीबीआयकडून चौकशी। नागपूरच्या शिवाजीनगर भागातील रास्ता पबमध्ये 2 गटात राडा, टेबल मिळवण्यावरून वादातून एका व्यक्तीला 4 ते 5 जणांकडून मारहाण। पुण्याच्या कात्रजमध्ये कोयता आणि तलवार गँगचा हैदोस, एका तरुणावर सपासप वार, गंभीर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार। जळगावच्या एका शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू। महाबळेश्वरकडून कोकणात पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद, घाटामध्ये वारंवार पडत असलेल्या दरडीमुळे दोनही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। अमरावतीसह पश्चिम विदर्भात झालेल्या पावसानं 84,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, 8 जणांचा मृत्यू, 3,000 घरांची पडझड। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू होणार, तोकड्या कपड्यावर घातली जाणार बंदी, मंदिर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओझर विमानतळावर नवं टर्मिनल्स उभारा, देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आताचं टर्मिनल्स अपुरं, मंत्री छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित खटल्यावर सुनावणी, दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयामध्ये सुनावणी। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताचा अहवाल समोर, उड्डाणानंतर एका मिनिटाच्या आत विमानाची 2 इंजिनं बंद, इंधन पुरवठा बंद झाल्यानं विमान कोसळलं। एलॉन मस्क यांची अमेरिकेतील टेस्ला कंपनी पुढच्या आठवड्यात मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 15 जुलैपासून शोरूम सुरू, आता भारतीयांना सुद्धा खरेदी करता येणार टेस्लाच्या आलिशान कार। कोल्हापुरी चपलेबाबत प्राडाच्या शिष्टमंडळाचा लवकरच महाराष्ट्राचा दौरा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सोबत करणार चर्चा, कराराची सुद्धा शक्यता।